श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझा त्रिवार वंदन आणि गुरु आदरणीय प्रदीपदादा यांना माझा कोटी कोटी प्रणाम। ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार म्हणजेच दत्तात्रय स्वामी महाराज। 3 मुखे 6 हात, गळ्यामध्ये पुष्पमाळा, कानामध्ये कुंडले आणि जवळी असते ती कामधेनू, हातामध्ये झोळी आणि रात्रंदिवस 4 वेद हे श्वानरूपात आणि ज्यांची त्रिभुवनावर सत्ता आहे असे हे दत्तात्रय महाराज। पृथ्वीवरील देवी देवतांचा एकमेव असा अवतार की ज्या अवतारामध्ये भगवानाने कोणत्याही राक्षसाचा वध केला नाही। भगवानाने अवतार घेतला तो फक्त माणसातील षडरिपू बाहेर काढण्यासाठी, माणसात जो राक्षस बसला आहे तो बाहेर काढण्यासाठी भगवान दत्तात्रय महाराजांनी अवतार घेतला। त्याचप्रमाणे आतापर्यंत अनेक देवी देवतांनी आपल्या पृथ्वीवर अवतार घेतले आणि त्यांनी कोणतेही शस्त्र अस्त्र मागे ठेवले नाही, परंतु भगवान दत्तात्रय मात्र याला अपवाद आहेत। त्यांनी मानवी कल्याणासाठी, आपल्या जनहितासाठी, आपल्या देहाचे कल्याण होण्यासाठी त्यांच्या पादुका आपल्यासाठी इथे ठेवल्या आहेत आणि आजही त्याचे सुंदर असे अनुभव अनेक भक्तांना येतात आणि भगवान दत्तात्रय आजही पृथ्वीवर साक्षात गमन करत असतात। तर ऐकूया या भगवान दत्तात्रयांच्या जन्माची सुंदर अशी कथा। ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले। मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुलक, क्रतू आणि वसिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य। यांच्यापासून गुरुपरंपरा चालू झाली। अत्री ऋषीची भार्या अनुसया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ व जगदंबा होती। तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही। प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र, तिचे रूप काय वर्णावे। ती पतीची उत्तम सेवा करीत असे। ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईन म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले। इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली। अत्री ऋषीची पत्नी अनुसया काया वाचा मने व भक्तीने पतिसेवा करते, तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते। कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती। तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे देव विनवू लागले। हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्तानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले। सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले। अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते। तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयेला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो। तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत। हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंधाक्षदा व पुष्प अर्पण केली। अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत, अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे। अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली, शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली। तेव्हा ते तिला म्हणाले, अगे स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत,
तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे. तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही. असे अतिथीचे वचन ऐकून अनुसूयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. अतिथी विन्मुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू? माझे मन निर्मळ आहे. तो दुष्ट मदन मला काय करील? पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढीन. मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझे बालक आहेत. सती अनुसूया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते तर अतिथी बालक होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती. ती बालके पाहून अनुसूया चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली. त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांना पाळण्यात झोप लागली. अत्री भार्या अनुसूयेसारखी श्रेष्ठ प्रतिवता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते. त्याने आश्रमात येऊन पाहिले तो अनुसूया गायन करीत आहे आणि पाळण्यात 3 बालके आहेत. अनुसूयेने झालेला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला. ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषे, अनुसूये, तुमचे तप व हिचे पातिव्रत्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसूयेच्या इच्छेप्रमाणे ही 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत. या 3 बालकांनी एकरूप असावे. त्याचप्रमाणे अनुसूयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याचे नाव दत्तात्रय असून सिद्ध गुरुचे मूळपीठ तेच आहेत. पुढे ब्रह्मदेवाचा बालवतार हाच चंद्र आणि शंकराचा बालवतार हाच दुर्वास. या दोघांनी अनुसूयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी तीर्थासाठी जातो असे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्तरूपाने अत्रीजवळ राहिला. आजही देवादिदेव कलियुगात अतिथी रूपात भ्रमण करतात. हे आपण गुरुचरित्र किंवा श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत यांसारख्या पवित्र ग्रंथामध्ये याचे वर्णन बघू शकतो. भगवान दत्तात्रय महाराज हे अतिथी रूपात आहेत. म्हणून आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की अतिथी देवो भव. त्याचप्रमाणे दत्त महाराज हे योगरूप आहेत. योगाचं मूळ रूप भगवान विष्णू आहे. कधीही संपणारी अफाट शक्तीही आहे. त्याचप्रमाणे गुरु दत्तात्रयांच्या भक्तीने नामस्मरणाने वाईट शक्ती भूतबाधा सर्व नष्ट होत असते. दत्तात्रय महाराजांना 24 गुरु आहेत. अर्थातच हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आजही त्यांचे अनेक अवतार म्हणजेच पहिला अवतार जसा की श्रीपाद शिवल्लभ, त्यानंतर नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर आपले स्वामी महाराज आजही या रूपामध्ये कार्य करतात. तर आपणही भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव म्हणजेच ही दत्त जयंती उत्साहाने जल्लोषाने साजरी करूया आणि दत्त महाराजांचे नामस्मरण करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या स्वामीमय अशा शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.